जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न शिक्षक बनण्याचं असेल, ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न ॲडव्होकेट बनण्याचं असेल, त्यासाठी अर्ज प्रक्रिया म्हणजे रजिस्ट्रेशन डेट ही सुरू झालेली आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र स्टार्ट कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे CET. आता BEd आणि LLB याची ही CETची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्हाला डेट दिसत आहे 7 जानेवारीचं हे नोटिफिकेशन आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. BEd आणि LLBची CETची परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे आणि रजिस्ट्रेशन कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे आणि किती तारखेपर्यंत असणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास समजणार आहे. आता याची रजिस्ट्रेशन डेट ही सुरू झालेली आहे, एवढं लक्षात असू द्या. आता पुढची स्क्रीन पहा. कोणत्या तारखेपासून आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट कधी आहे, पुढं पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढची स्क्रीन तुम्हाला दिसत आहे. तसं ॲक्च्युली पाहता हे नोटिफिकेशन जे आहे थोडं मोठं आहे आणि याच्यातला मेन कंटेनच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास पोहोचत आहे मी. आणि या कंटेंटमध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे हे थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह आहे. याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की तुम्हाला हे जेव्हा मी वाचलं तर यामध्ये असं नेमकं म्हणण्यात आलेलं आहे की BEdची आणि LLBची जो 1 इयर आणि त्यानंतर 3 इयर आणि नंतर स्पेशल एज्युकेशन BEd याची प्रक्रियाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे आणि याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. म्हणजे 3 इयर इंटिग्रेटेड कोर्स BEdचा म्हणजे स्पेशल एज्युकेशनचा आणि LLBचा 3 इयर इंटिग्रेटेड कोर्स याची प्रक्रिया सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशनची, असं या नोटिफिकेशनमध्ये या स्क्रीनवर आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे. एवढीच इन्फॉर्मेशन यामध्ये देण्यात आलेली आहे. आता महत्त्वपूर्ण जी माहिती म्हणजे जी रजिस्ट्रेशन डेट कोणत्या तारखेपासून सुरू झालेली आहे ते आता आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता ही रजिस्ट्रेशन डेट कोणत्या तारखेपासून सुरू झालेली आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. पहा, आता BEd जनरल आणि स्पेशल BEd म्हणजे स्पेशल एज्युकेशन, आता याची स्टार्ट डेट 8/1/2026 म्हणजे 8 जानेवारी 2026 पासून सुरू झालेली आहे ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया. आणि लास्ट डेट कधी आहे, 23/1/2026, 23 तारखेपर्यंत म्हणजे 23 जानेवारी 2026 ही लास्ट डेट आहे. कशाची, BEd CETची रजिस्ट्रेशन प्रक्रियेची ही लास्ट डेट कधी आहे, 23 जानेवारी 2026 आणि सुरुवात झालेली आहे 8 जानेवारी 2026 पासून. आणि टेंटेटिव्ह एक्झाम डेट कधी आहे याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तुम्हाला टेंटेटिव्ह लास्ट डेट. पहा, टेंटेटिव्ह एक्झाम डेट कधी देण्यात आलेली आहे, 27 मार्च 2026 टू 29 मार्च 2026. किंवा हे पहा, याची जी एक्झामिनेशन डेट आहे BEd CETची एक तर 27 मार्चला असणार किंवा टू म्हटलं आहे त्यापुढं जाऊ शकते की 29 मार्च, या 2 तारखेपर्यंत तुम्हाला टेंटेटिव्ह डेट देण्यात आलेली आहे. 27 ते 29 या दोनपैकी, म्हणजे टेंटेटिव्ह डेट आहे, फिक्स नाही आहे, म्हणजे संभाव्यता आहे या तारखेपर्यंत आम्ही BEdची CET प्रक्रिया म्हणजे परीक्षा आम्ही घेणार आहोत. BEd CETची ही परीक्षा आम्ही कंडक्ट करणार आहोत असे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. लक्षात असू द्या. 8 जानेवारीपासून स्टार्ट झालेली आहे आणि शेवटची तारीख ही आपली 23 जानेवारी आहे आणि टेंटेटिव्ह डेट तुम्हाला 27 मार्च ते 29 मार्चपर्यंत देण्यात आलेली आहे. आता LLBची पहा, LLBची प्रक्रियासुद्धा अशाच प्रकारची आहे. म्हणजे 8 जानेवारी 2026 पासून ही LLBची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याची लास्ट डेटसुद्धा 23 जानेवारी 2026 आहे, बरोबर आहे. आणि याची टेंटेटिव्ह डेट कधी देण्यात आलेली आहे आपल्याला, तर यांची डेट दिलेली आहे 1 एप्रिल 2026 टू 2 एप्रिल 2026. या 2 तारखेपर्यंत आपली काय होणार आहे, LLBची CETची परीक्षा ही ऑर्गनाईज होणार आहे. समजलं, ही महत्त्वपूर्ण माहिती आहे या नोटिफिकेशनमधली जी आपल्या कामाची आहे.
आणि वरती तुम्हाला थोडंसं इंटिग्रेटेड कोर्स या प्रकारचा कोर्स असं संपूर्ण इन्फॉर्मेशन आणि डेट वगैरे केव्हा नोटिफिकेशन हे पब्लिश झालं अशा प्रकारची माहिती तुम्हाला देण्यात आलेली होती. समजलं? पहा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचं एक थोडंसं स्क्रीन पाहून घ्या तुम्ही. आता ही जी स्क्रीन दिसत आहे तुम्हाला यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की B.Ed CET, LLB CET या संदर्भात इन्फॉर्मेशन महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आणि महाराष्ट्र काउन्सिल एज्युकेशन डिपार्टमेंटचे चेअरमन यांची साईन आणि त्यांचं नाव वगैरे तुम्हाला दिसत आहे असं या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे शेवटच्या इन्फॉर्मेशनमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्यांनासुद्धा या परीक्षेची माहिती मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन मिळेल आणि ते परीक्षा मिस करू शकणार नाही. म्हणजे त्यांना माहीत झाल्यावर ते सुद्धा या प्रवेश प्रक्रियेचा म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेसचा लाभ त्यांनासुद्धा घेता येईल. म्हणून हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. ज्यांचं स्वप्न शिक्षक बनण्याचं आहे, B.Ed करण्याचं आहे आणि ज्यांचं स्वप्न ॲडव्होकेट बनण्याचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.